नमस्कार मित्र हो, पोलीस भरती एक मिशन या टेलिग्राम चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 32 याबद्दल थोडी माहिती बघितली होती. आता त्याच्याबद्दल अजून थोडे आपले जे रीट्सचे प्रकार राहिले होते. बरं, फक्त आपण एक प्रकार बघितला होता. कोणता? बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण, बरोबर. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? किंवा बेकायदेशीर जर कोणाला अटक झाली असेल तर अशा अटकेच्या वेळेस न्यायालय असा आदेश काढते, बरोबर. तर बंदी प्रत्यक्षीकरणला काय म्हणतो आपण? त्या आपल्या भाषेमध्ये बंदी प्रत्यक्षीकरणला हॅबिबस कार्पस काय म्हणतो? लॅटिन भाषेमध्ये हॅबिबस कार्पस. त्याचा अर्थ असा होतोय बघा, सदेह उपस्थित राहणे. अशी कारवाई एखादा पोलीस अधिकारी असतील, सरकारी असो खाजगी असो, दोन्ही विरोधात सुद्धा आपण देत असतो. आता नंतरचा प्रकार काय आहे आपला? आता हे प्रकार सांगण्याच्या आधी तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय की बा कलम 32 सुरुवातीला जे आपण सांगितलं घटनेच्या कलम भाग 3 मध्ये काय आहे? भाग 3 मध्ये काय आहे? भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, बरोबर. मूलभूत अधिकार असा डायरेक्ट प्रश्न आलेला आहे पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. मी अर्थशास्त्राचा आपला जे 2 जून 2024ला जे रविवारी पेपर आपल्याला ठेवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचे पाठीमागे आलेले काही प्रश्नाचा विचार करत होतो. प्रश्न पाहता मला असा प्रश्न आढळला की भाग 3 मध्ये भाग 3 कशा संबंधित आहे? तर भाग 3 आहे मूलभूत अधिकारासंबंधी. अजून एक प्रश्न सापडला आहे की बाबा, जे आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हरच केलेला आहे की बाबा कलम 32चे वर्णन घटनेचा आत्मा आहे असे कोणी केलेलं आहे? तर ऑलरेडी आपण ती गोष्ट आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, बरोबर. बाबा कलम 32चं घटनेचा आत्मा असे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे, बरोबर. मित्र हो, असे काही छोटे व्हिडिओ असतील किंवा पण महत्त्वाची माहिती असेल की बाबा या एकच उद्देश आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला म्हणजे बाबा चांगल्यापैकी तुमचा प्रश्न जनरल नॉलेजचा होतोपर्यंत जाऊ नये, हाच एक व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे, बरोबर. तर आता आपण ज्या एक रीट्स बघितली, बरोबर. आता राहिल्या 4 त्या पटपट संपवू आणि आपला व्हिडिओ पण लवकरच जे आहे आपला तुमचा अभ्यासावर तुम्हाला लगेच टाइम भेटून जाईल. जास्तीत जास्त 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे का बा ते म्हणा कम हाईट ज्यादा फाईट असा कार्यक्रम करून टाकू, म्हणजे कमी वेळात जास्त काम, नाही तर रात्र थोडी सोंगे फार होऊन जातील. ठीक आहे. तर चला आपला 2 जे समोरचा, बरोबर. 2 नंबरचा जे रीट्स आहे तो रीट्स म्हणतो, प्राधिलेख म्हणतो, बरोबर. तर आता रीट्स बघू, बरोबर. 2 नंबर काय? परमादेश. काय आहे? परमादेश. त्यालाच ऑब्लिक मध्ये महादेश पण म्हणता येते, पण लॅटिन भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो मॅडमस. काय म्हणतो? मॅडमस. मग त्याचा स्पष्टीकरणामध्ये काय आपल्याला काय आम्ही आज्ञा देतो. न्यायालय काय आदेश काढेल? आम्ही आज्ञा देतो. बरं ठीक आहे बाबा, आम्ही आज्ञा देतो नेमकं काय आहे, बरोबर. अशी थोडी देणार आहे आज्ञा. मग काय करेल? एखादा सरकारी अधिकारी त्याचे कर्तव्य पालन करत नसेल, काय म्हणतो? एखादा सरकारी अधिकारी त्याचे कर्तव्य पालन करत नसेल, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर अशा वेळेस न्यायालय असा आदेश काढेल की बाबा आम्ही आज्ञा देतो की तुम्ही तुमचं जे कर्तव्य जे बाबा तुमचं पदाशी जे एकनिष्ठता आहे किंवा कोणाचं तुम्ही दबावाखाली न येता जे तुमचं कर्तव्य तुम्हाला नेमून दिलंय ते तुम्ही पाळा, बरोबर. नंबर 3 काय आहे? प्रतिषेध. त्यालाच लॅटिन भाषेमध्ये प्रोहिबिशन म्हणतो. त्याचा अर्थ काय आहे? प्रतिबंध करणे. काय म्हणतोय? प्रतिबंध करणे. हे बाबा प्रतिबंध करणे म्हणजे काय? कोणाला प्रतिबंध? नेमका प्रतिबंध वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला एखादा आदेश किंवा निर्णय देण्यासाठी प्रतिबंध करत असते की बाबा हा निर्णय तुम्ही देऊ नका. काहीतरी समजा असेल ना बाबा एखादी त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसेल, बरोबर. काय म्हणतोय? अधिकार क्षेत्रामध्ये नसेल किंवा ते निर्णय देण्यास सक्षम नसतील असं कुठंतरी असेल, म्हणून वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या प्रति असा आदेश काढतात की बाबा तुम्ही निर्णय देऊ नका, प्रतिबंध करते, बरोबर. आता लगेच 4 उत्प्रेक्षण. 4 नंबरची रीट्स काय आपली? उत्प्रेक्षण किंवा प्रकाशन. काय म्हणते? उत्प्रेक्षण, प्रकाशन
किंवा लॅटिन भाषेत त्याला सर्सोराय म्हणतात, बरोबर. मग सर्सोराय म्हणजे काय? सर्सोरायचा अर्थ काय होते बाबा? असे प्रमाणित करण्यात येते की, काय म्हणतोय? असे प्रमाणित करण्यात येते की. मित्र हो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आलेला प्रश्न स्पष्टीकरणावर येणार नाही. ते काय देतील? सर्सोराय म्हणजे काय? खाली देतील असे प्रमाणित करण्यात येते की सदैव उपस्थित राहणे, प्रतिबंध करणे, कोणत्या अधिकाराने, असे देते. त्याच्यामुळं तुम्ही बरोबर म्हणजे जे कीवर्ड्स आहेत ते बरोबर व्यवस्थित तुमच्या ध्यानात ठेवा आणि तुम्हाला आरामशीर मार्ग पडतील त्या गोष्टीवर, ठीक आहे. तर मग आता हे उत्प्रेक्षण किंवा प्रकर्षण किंवा सर्सोराय किंवा असे प्रमाणित करण्यात येते की नेमकं काय आहे बाबा? वरिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालय यांच्याकडे असणारा खटला, काय म्हणते इथे प्रिंट मिस्टेक झाली थोडी, तर थोडं ध्यान द्या. खटला काढून घेत असते. काय घेत असते? खटला. इथं प्रिंट मिस्टेक आहे थोडी. खटला काढून घेत असते. व काल खटला काढून गेली विनाकारण. कनिष्ठ न्यायालयाने एखादा समजा त्याच्या अधिकारामध्ये नव्हता निर्णय दिला, कायद्याची चूक झाली, पण वरिष्ठ न्यायालय आहे त्याला तर अशी चूक मान्य नसेल ना. तर वरिष्ठ न्यायालय काय करेल? कनिष्ठ न्यायालयाला आदेश काढेल. किंवा आदेश काढेल म्हणजे काय? पहिल्यांदा जे आपण बघितलं पाठीमागच्या याच्यामध्ये, त्यामध्ये ते आपली पाठीमागची जे प्रतिषेध होते, बरोबर, प्रोहिबिशन, त्याच्यामध्ये काय केलं? त्यांनी फक्त सांगितले, प्रतिबंध केला. पण इथं म्हणजे तिथं फक्त काय झालं? करू नका. प्रकर्षणमध्ये काय सांगितलं? तुम्ही हे करू नका. पण इथं सर्सोरायमध्ये काय सांगितलं? डायरेक्ट खटला कारवाईच करून दाखवले, प्रत्यक्ष कारवाई केली. पण तिथं केली का? तिथं म्हणलं वा तुम्ही हा निर्णय देऊ नका, ते ऐकून गेले. पण हे आधीच काहीतरी झालं असेल, निर्णय दिला, वरिष्ठ न्यायालयाला वाटलं कायदे चूक झाली किंवा अधिकार क्षेत्र नसताना निर्णय दिला, तर मग वरिष्ठ न्यायालय काय, जे वरिष्ठ न्यायालय आहे बरोबर, असे प्रमाणित करण्यात येते. सर्सोराय, प्रकर्षण किंवा उत्प्रेक्षण या संबंधित असा काय करेल? आदेश काढते, बरोबर. आता 5 नंबरचं आपली रीट्स. 5 नंबरचं काय आहे? को अधिकार. काय म्हणतोय? को अधिकार किंवा अधिकार पुच्छा किंवा को वारंटो, हा लॅटिन भाषेतील त्याचा अर्थ. आणि त्याचा अर्थ काय होते आपल्या भाषेमध्ये? कोणत्या अधिकाराने. काय म्हणतोय? कोणत्या अधिकाराने न्यायालयाला एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असा आदेश काढत असते. काय म्हणतोय? न्यायालय एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असा आदेश काढत असते की सार्वजनिक, एखाद्या व्यक्तीने एखाद्या सार्वजनिक पदावर आहे, बरोबर, सार्वजनिक पदावर आहे, पण किंवा त्याला वाटत नाही किंवा हा अधिकारी किंवा मग न्यायालय काय म्हणत की आपण कोणत्या अधिकाराने या सार्वजनिक पदावर आहात, तर मग त्या व्यक्ती जे आहे, मग त्या व्यक्तीला स्पष्टीकरण देणं हे असं असं होतं, हे असे उदाहरणासोबत एखादी पोलीस भरती निघली, बरोबर, पोलीस भरती निघली, त्या पोलीस भरतीमध्ये काय झालं की बाबा एखादा व्यक्ती जो होता मेन म्हणजे एक्स व्यक्ती काय भरती झाला आणि एक्स व्यक्तीच्या जागी काय वाय व्यक्ती गेला ड्युटीवर, बरोबर. वाय व्यक्ती गेला. उदाहरणासाठी देतोय सोप्या भाषेमध्ये, कायद्याची भाषा थोडं वाटतं वेगळं, त्याच्यामुळे हे उदाहरण देऊ. तर वाय व्यक्ती ड्युटीवर गेला, बरोबर. आता एक्स नियमानं एक्स व्यक्ती ड्युटीवर होता, वाय व्यक्तीचा काही संबंधच नाही ना. तर मग न्यायालय काय म्हणाल वाय व्यक्तीला, आपण कोणत्या अधिकाराने ड्युटीवर आहात किंवा कोणत्या अधिकाराने सार्वजनिक पद धारण केलेलं आहे, बरोबर. तर वाय व्यक्तीजवळ काही उत्तर असेल का? नाही. पण तेच जर एक्स व्यक्तीला जर विचारलं तर एक व्यक्ती काय 2017ला एक अशी किंवा 2016ला अशी भरती निघली होती, त्या भरतीमध्ये आम्ही ग्राउंड दिलं, फिजिकल दिलं, मेडिकल दिलं, हे सगळं देऊन आम्ही भरती झालो. म्हणजे याचा अर्थ आहे सर्व भाषेमध्ये बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक पद धारण केले असेल तर असा आदेश न्यायालय काढत असते, बरोबर. त्याला काय म्हणतो? को अधिकार किंवा अधिकार पुच्छ, बरोबर, किंवा लॅटिन भाषेमध्ये को वारंटो. छोटाच व्हिडिओ बनवलाय आणि हे आपल्या रीड्सचे 5ही प्रकार संपलेले आहेत. तुम्हाला थोडं विचार करून, म्हणजे याच्यात जरी नाही समजलं, आपल्याजवळ 100% प्रत्येकाजवळ पुस्तक आहे, बरोबर. व्हिडिओ बघा 10 म्हणजे 5 मिनिटात थोडे स्पीड जरी जास्त करून बघितले तरी पण आरामशीर आपला व्हिडिओ संपून जात आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर तुम्ही तुमचं डोकं तिकडे लावा की बाबा मास्तर काय म्हणे 2017च्या बॅचचा कोणतरी होता, म्हणजे 17च्या बॅचचा एखादा असेल व्यक्ती XYZ, बरोबर, आणि वाय असा होता, बरोबर. मग न्यायालय त्याला विचारला प्रश्न किंवा बरोबर न्यायालयाने विचारला आणि विचारल्याच्या नंतर तुम्ही असं कसं या पदावर आहात, तर असं आपल्याला कळून जाऊ शकते, ठीक आहे. हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या जे ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, पोलीस भरती एक मिशन, होतापर्यंत आपल्या मित्रापर्यंत पाठवा. वाटलं तुम्ही स्वतः द्यायला ॲड करा, पण करा एक कर्तव्य म्हणून तुमचं, बरोबर की नाही.
कारण की जितकं आपले टेलिग्राम लिंक किंवा जितके आपले ग्रुप वाढतील तेवढं व्हिडिओ बनवण्यासाठी अजून थोडा मला एक जोश येईल. आणि हे झालं व्हिडिओच्या बाबतीत. रविवारी 2 जून काय म्हणतोय 2 जून 2024 आपण 50 मार्काचा पेपर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 30 मार्काचं अर्थशास्त्र आणि 20 मार्काचं मराठी, बरोबर. कारण की जेवढं वेटेज आपलं जनरल नॉलेजला आहे, बरोबर, तेवढंच वेटेज आपल्या बाकीच्या 3 विषयाला आहे. पण असं असं म्हणजे आहे, तर त्या दृष्टिकोनातून हा पेपर ठेवलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी ते पेपर देण्याचा प्रयत्न करा. आणि पेपरचं स्वरूप जे आहे आपलं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की पाठीमागे आलेले प्रश्न असतील, बरोबर, त्याच्यावर आधारितच अजून काहीतरी थोडेफार महत्त्वाचे प्रश्न असतील असे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त लोक पेपर देण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी, आणि आपल्या ग्रुपची लिंक पण तुम्ही एकदा पाठवून द्या आणि त्याला ॲड करा. दुसरी गोष्ट आता सांगण्यासारखं काय राहिलं नाही. हे जे आहे कलम 32, तुम्ही कलम 32 जे आहे मित्र खरंच महत्त्वाचं आहे तुम्हाला. म्हणजे किंवा खरंच जर म्हणजे आठवायचं म्हणजे काय, ते काय उचलणार धरणार डायरेक्ट टाकून देणार, बरोबर ना. पण आपण अटकू नये या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि होतं हे जे पाठ रीड्स जे आहेत तुम्ही 100% पाठच करा. काय विचार करूच नका. तुम्हाला कसं ठेवायचं लक्षात तुमच्या ठेवा. काहीतरी उदाहरणं द्या, पण लक्षात ठेवाच. ठीक आहे. धन्यवाद मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.